टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मालेगावच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला नारो शंकर यांनी बांधलेला भुईकोट किल्ला आणि भुईकोट किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला किल्ला हनुमान मंदिर आता वादात सापडले। थेट एका वकिलाने मालेगावातील काही गृहस्थांनी मारुतरायाला साक्षीदार पकडून मारुतरायाच्या माध्यमातूनच राजे बहादर ज्यांनी भुईकोट किल्ला इथं स्थापन केला, मालेगावच्या विकास घडणीत मालेगावच्या सगळ्या ठिकाणी ज्याचं नाव जाणीवपूर्वक घेतलं जातं, अशा पद्धतीने थेट राजे बहादर यांच्या वंशजांना मारुतरायांच्या माध्यमातून साक्षीदार पकडून त्यांना नोटीस देण्यात आली। आणि आपण थेट राजे बहादर यांचे वंशज आहेत, राजे बहादर यांचे आपण काय सांगाल? आपल्याला थेट मारुतरायाच्या माध्यमातून नोटीस देण्यात आली, ते अतिशय चुकीचं आहे। ते दोघी मुली आहोत आणि यांना मागे पुढे बघणारं कोणी नाही अशा हेतूतलं आमच्या प्रॉपर्टी गळींकरित करण्यासाठी हे कट कारस्थान रचलं गेलेलं आहे। याला काही कथाकथित बेस काही नाही आहे। ते जी रविवार वॉर्डातली गट नंबर 106 ची जी मारुतीचं मंदिर आहे ते पूर्णपणे खाजगी मिळकत आहे आणि तिथे वडिलोपार्जित असं नमूद आहे। त्यामुळे ते विकायचा आणि त्याचा घाट घालायचा काही स्वप्नात सुद्धा आम्ही विचार करू शकत नाही। ज्या पद्धतीने थेट मारुतरायाचा सोबत घेऊन आपण काही लोकांनी तुम्हाला नोटीस दिली, त्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी आपला जिहादी हा देखील उल्लेख केलाय। माझ्या परिवाराने, माझे आजोबा म्हणाल तर आमच्या घराण्यावर दोन्ही समाजाचं असीम प्रेम आहे आणि आमच्या आजोबांच्या शब्दाला तर इतकं वजन होतं। आमच्या आजोबांनी शांतता राखण्याचं काम केलेलं आहे। धार्मिक म्हणा, सामाजिक म्हणा, शैक्षणिक म्हणा, सगळ्या याच्यामध्ये आमच्या पूर्वजांनी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे। मालेगावचे जेव्हा दंगे व्हायचे तेव्हा जेव्हा पोलिसांकडनं ते कंट्रोल व्हायचे नाही तेव्हा ते आजोबांकडे यायचे, सरदार साहेब आता तुम्ही निपटा, हे शांतता राखायची मदत आजोबा पोलिसांना करायचे। आणि आजोबांच्या शब्दांना इतकं वजन होतं की दोघेही समाजाचे लोक त्यांच्या शब्दाबाहेर कधीच जायचे नाहीत। इतक्या सगळ्या बॅकग्राऊंडवर आम्ही जिहादी कसं, हे मला फार मोठं मलाच कोड आहे हे की या मालेगावकरांसाठी हे अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे की ते जिहादींचा टॅग एवढ्या मोठ्या फॅमिलीला देतात की ज्यांनी आज ताग्यात मालेगावच्या विकासामध्ये जनकल्याणामध्ये खूप मोठं हातभार लावलेला आहे। ज्या पद्धतीने ॲडव्होकेट शिशिरी यांनी आपल्याला थेट एका मुलाखतीमध्ये आणि नोटीसमध्ये असं उल्लेख केला आहे की हे मंदिर विकण्याचा घाट यांनी करण्यात आला आहे आणि जाणीवपूर्वक हे मंदिर पुरातन असून ते नजरचुकीने पुरातत्व विभागाकडून राहिलं गेलं, सरकार जमा झालेलं नाही। ही आमची वैयक्तिक पर्सनल प्रॉपर्टीच आहे। पण ते जे मंदिर आहे त्या सातबाऱ्यावर सुद्धा तुम्ही बघू शकतात की तिथे लिहिलेलं आहे की ते काय वडिलोपार्जित मारुती मंदिर आणि तिथे माझ्या आजोबांचं नाव आहे। हे तुम्ही काय असेल आता पुढे मंदिराची तुमच्या भूमिका? नाही, हे मंदिर ॲज इट इज राहणार। आम्ही ट्रस्ट करणार, आम्ही तर सेवा देतच आहोत मंदिराला आणि याच्या पुढेही करणार, अजून त्याचा विकास करणार आणि मालेगावच्या लोकांसाठी ते दर्शनासाठी कायमच उघडं असणार। नक्कीच, धन्यवाद। ज्या पद्धतीने मालेगाव शहरामधील किल्ला हनुमान मंदिराचा वाद उमटलाय त्या पार्श्वभूमीवरती राजे बहादर यांचे वंशज यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचं आम्ही या जागा विकण्याचा घाट घातलेला नाही, जाणीवपूर्वक आमचा बदनामीचा कट या ठिकाणी जात असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे। मनोहर शेवाळे, टी9 मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।